उच्चार रत्नदिन तुळसी माडगळा गोपी चंदन टिळा हृदय कणवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आणि नाही तुळसी माडगळा गोपी चंदन टिळा हृदय कणवळा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी तुळसी माडगळा गोपी चंदन टिळा हृदय कणवळा वैष्णवांचा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा तुझ सुख करता तुझ दुःख हरता जिथे योग विद्येस सामर्थ्य जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र मायथा नवी फुलश्वत्थ वृक्षासा जिथे गीत ओवे सवे वेद झाय तुझ्या शब्द शब्दात सायोजनाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र मायथा तुझ्या मंदिरी जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र मायथा आगा ज्ञान देवा तुझ्या पायरीशी सदा नम्र मायथा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रयजननी देवाची धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझे
महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातृ मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्ति मानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकारो रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय नमः माधुर्यरसकल्लोलं शिवशक्तिरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वन्दे ध्यानेशनन्दिनीम् ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कडापुसरी काहीच नेमे बोलितो वचने अति भाविक एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवारी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता विठ्ठल आवडे देवासे तो एका प्रकार नामाचा उच्चार अत्यंतिन तुळसी माळगळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधारण निर्धारी आल नाही तुळसी माळगळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जरी तुळसी माळगळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी
तुमच्या पवित्र पावन अशा पुण्यभूमीमध्ये संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुनीत झालेल्या अशा या भूमीमध्ये तुम्ही सर्व गावकरी, टाळकरी, माळकरी, अबाल वृद्ध तरुण तथा भक्तिमती माता व चराचरांत निवास करणारी अदृश्य भगवत शक्ती वाडवडिलांचे पुण्याईने संत महात्म्यांच्या कृपाशीर्वादाने दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा या ठिकाणी श्री शिव महापुराण कथा व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचे आयोजन केलेले आहे. विठ्ठल त्यानिमित्त तुम्ही सर्व मायबाप, संत सज्जन श्रोते मंडळी तसेच ज्यांच्या अमृत तुल्यवाणीतून तुम्ही या ठिकाणी श्री शिव महापुराण कथा श्रवण करताय ते श्री हरिभक्तपरायण गुरुवर्य त्र्यंबक महाराज असतील, तसेच गायनाचार्य हरिभक्तपरायण श्री गजानन महाराज माणकर असतील, हरिभक्तपरायण श्री गोपाल महाराज कचोरे असतील, हरिभक्तपरायण श्री गोकुल महाराज असतील, हरिभक्तपरायण रमेश महाराज असतील, हरिभक्तपरायण श्री रामदास महाराज असतील, हरिभक्तपरायण हरिदास मोरखडे महाराज असतील, हरिभक्तपरायण श्री अनंत महाराज असतील, तसेच हरिभक्तपरायण श्री मुरलीधर महाराज असतील, तसेच मृदंगाचार्य हरिभक्तपरायण आमचे श्री चांगदेव महाराज असतील, तसेच हरिभक्तपरायण रमेश महाराज असतील, हरिभक्तपरायण श्री निवृत्ती महाराज असतील, हरिभक्तपरायण श्री मधुकर महाराज असतील, तसेच हार्मोनियम वादक हरिभक्तपरायण श्री मनोहर महाराज असतील, चोपदार श्री विठ्ठल हजारे असतील, तसेच श्री प्रशांत मोरखडे असतील, मंगेश बोर्डे असतील, तसेच विणेकरी हरिभक्तपरायण नारायण मोरखडे असतील, तसेच सर्व पंचकृषीतली टाळकरी माळकरी मंडळी, तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असणारे बाल भजनी मंडळ वर्णा सर्व वर्णाच्या शक्तिरूपी मुली असतील, तसेच पंचकृषीतील सर्व टाळकरी मंडळी असतील, तसेच ज्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले ते तुम्ही सर्व गावकरी मंडळी, तसेच शिवछत्रपती फाउंडेशन, तसेच रामदल गणेश उत्सव मंडळ असेल, सियाराम गणेश उत्सव मंडळ असेल, सिद्धेश्वर गणेश उत्सव मंडळ असेल, तानाजी गणेश उत्सव मंडळ असेल, शंभूराजे गणेश उत्सव मंडळ असेल, श्री छत्रपती शिवाजी महाराज गणेश मंडळ असेल, तसेच पूर्ण शक्ती महिला गट मंडळ असेल, तसेच तुम्ही सर्व गावकरी मंडळी आजचं अन्नदान ज्यांच्याकडे होतं ते हरिभक्तपरायण श्री रमेश सरोदे असतील, तसेच ज्यांच्या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा, तुमच्या सर्वांच्या भेटीचा योग आला ते आमचे हरिभक्तपरायण संगीताताई असतील, तसेच हरिभक्तपरायण आमचे चांगदेव महाराज सुद्धा असतील, त्यांचे आभार, तसेच साऊंडवाले दादा असतील त्यांचे सुद्धा आभार, सर्व तरुण मंडळी असतील त्यांचे आभार, तसेच या ठिकाणी कीर्तनाला इथपर्यंत मला जे घेऊन आले ते आमचे हरिभक्तपरायण पवन काका असतील, तसेच हरिभक्तपरायण माझे वडील असतील त्यांचे सुद्धा आभार. तुमच्या सर्वांच्या चरणी मी साष्टांग नमस्कार करते. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल. तुलसीदासजी महाराजांच्या चौपाईनुसार तुम्हाला सर्वांना मी एकदा नमन करते, नंतर आपण कीर्तनाला सुरुवात करू. सिया राम मई सब जग जाने, सिया राम मई सब जग जाने, करहु प्रणाम जुरि जुग पाणी, करहु प्रणाम जुरि जुग पाणी. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, जय जय राम जय जय राम. विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग भगवान पांडुरंग परमात्म्याचे लाडके लढीवाळ भक्त हेच या भूतलावर जड जीवांचा उद्धार करण्यासाठी अखंड देह जगणारे श्रीमंत श्री संत शांती ब्रह्मनाथ महाराज यांचा चार चरणांचा सगळ्यांच्या पाठांतरातील साधा सरळ आणि सोपा असा अभंग आहे. विठ्ठल
म्हणतात, आवडे देवासी तो ऐका प्रकार. देवाला पहिली भक्ती आवडते ती म्हणजे नामाचा उच्चार रात्रंदिन नामस्मरण करणं. देवाला दुसरी भक्ती आवडते ती म्हणजे तुळशी माळ गळ्यात तुळशीची माळ घालणं. देवाला तिसरी भक्ती आवडते ती म्हणजे गोपी चंदन टिळा कपाळाला गंध लावणं. देवाला चौथी भक्ती आवडते ती म्हणजे हृदय कडवणा वैष्णवांचा, वैष्णवांवर प्रेम करणं आणि वैष्णवांवर प्रेम असणं. देवाला पाचवी भक्ती आवडते ती म्हणजे आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आण नाही. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करणं. महाराज म्हणतात, जो माणूस संसारात राहत असताना ह्या 5 गोष्टी आपल्या जीवनात करतो तो माणूस देवाला आवडतो. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परमपूज्य जगी. असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. विठ्ठल म्हणून भगवान परमात्म्याची भक्ती आपण केली पाहिजे. कारण भगवान परमात्म्याने आपल्याला हा देह त्याच्यासाठी दिलाय. देवे दिला देह भजन गोमटा. फक्त देहच नाही दिला तर इंद्रिय दिले. इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. फक्त इंद्रियच नाही दिले तर जीव दिला. जेणे हा जीव दिला. मग ज्या देवानं आपल्याला एवढं सर्व काही दिलंय त्याची भक्ती आपण नक्की केली पाहिजे. मग बघा, आपल्या जीवनाच्या 3 अवस्था आहे. पहिलं म्हणजे बालपण, दुसरं म्हणजे तारुण्य आणि तिसरं म्हणजे झोपलात का महिला मंडळ? मग बोलत जा, असे शांत नका बसू. आपल्याला खेडीमेडीनं कीर्तन करायचंय. आपल्या जीवनाच्या 3 अवस्था आहे. पहिलं म्हणजे बालपण, दुसरं म्हणजे तारुण्य आणि तिसरं म्हणजे म्हातार. आणि 3ही अवस्थेत 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. बालपणात संस्कार महत्वाचे आहे, तारुण्यात त्याग महत्वाचा आहे आणि म्हातारपणात तरी देवाचं भजन महत्वाचं आहे. विठ्ठल पहिलं म्हणजे बालपण. बालपणात संस्कार महत्वाचे आहे. का बरं बालपणात संस्कार महत्वाचे आहे? कारण हे मुलं लहानपणीच ऐकतात, मोठेपणी ऐकत नाही. मला सांगा, एखाद्या झाडाचं रोप जेव्हा लहान असलं तेव्हा तुम्ही त्याला इकडे हलवा, ते बोलत जा, असे शांत नका बसू. एखाद्या झाडाचं रोप जेव्हा लहान असलं तेव्हा तुम्ही त्याला इकडे हलवा, ते हलते आणि इकडे हलवा, ते हलते. पण त्याचंच तुम्ही एखादं मोठं झाड होऊ द्या आणि नंतर तुम्ही त्याला इकडे हलवा, ते हलत नाही आणि इकडे हलवा, ते हलत. तसं हे मुलं लहानपणीच ऐकतात, मोठेपणी ऐकत नाही. म्हणून बालपणात संस्कार महत्वाचे. पण बालपणात आपण आपल्या मुलांवर कोणते संस्कार टाकले पाहिजे? तर आपण आपल्या मुलाला सांगितलं पाहिजे, बाळा तू देवाला नमस्कार केला पाहिजे, ग्रंथाला नमस्कार केला पाहिजे, संतांना नमस्कार केला पाहिजे, आई वडिलांना नमस्कार केला पाहिजे, आजी आजोबांना नमस्कार केला पाहिजे, म्हाताऱ्या माणसांना नमस्कार केला पाहिजे. असं आपण आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे. असंच ना महिला मंडळ, की याच्या विरुद्ध शिकवलं पाहिजे? असंच ना. हे आपण आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे. मग मुलं तुम्हाला म्हणतील, आम्ही देवाला नमस्कार करू, ग्रंथांना नमस्कार करू, संताला नमस्कार करू, आई वडिलांना नमस्कार करू, आजी आजोबांना नमस्कार करू, म्हाताऱ्या माणसांना नमस्कार करू, पण आमच्या जीवनात फायदा काय? कारण फायद्याशिवाय आजकाल लोक कोणती गोष्ट करत नाही. फायदा काय? तर शास्त्र असं सांगते, अभिवादनशीलस्य नित्यवृद्धोपसेविनः चत्वारितस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलम. दररोज जर आपण या सर्वांना नमस्कार केला तर आपल्या जीवनात 4 गोष्टी वाढतात. कोणत्या 4 गोष्टी वाढतात? पहिलं म्हणजे आयुष्य वाढते, दुसरं म्हणजे विद्या वाढते, तिसरं म्हणजे यश वाढते आणि चौथं म्हणजे बल वाढते. म्हणून नमस्कार केला पाहिजे. कुणालाही नमस्कार केला पाहिजे. का बरं कुणालाही नमस्कार केला पाहिजे? कारण देव कधी आणि कोणत्या रूपात येऊन भेट देईल हे सांगता येत नाही. म्हणून प्रत्येकाला नमस्कार केला पाहिजे. कारण आता बरेच दिवस झाले आपण एक भक्ती गीत ऐकत आलेलो आहे. कोणतं? पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा,
नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा। निर्मल मन के दर्पण में वह राम के दर्शन पाएगा, राम के दर्शन पाएगा, राम के दर्शन पाएगा। देव कधी आणि कोणत्या रूपात येऊन भेटतील सांगता येत नाही, म्हणून प्रत्येकाला नमस्कार केला पाहिजे। म्हणून बालपणात संस्कार महत्त्वाचे आहे। विठ्ठल दुसरं म्हणजे तारुण्य। तारुण्यात त्याग महत्त्वाचा आहे। प्रत्येक तरुण मुलांनी आणि मुलींनी तारुण्यात 3 गोष्टीसाठी त्याग केला पाहिजे। पहिलं म्हणजे देवासाठी त्याग केला पाहिजे, दुसरं म्हणजे देशासाठी त्याग केला पाहिजे आणि तिसरं म्हणजे धर्मासाठी त्याग केला। पहिलं म्हणजे देवासाठी त्याग केला पाहिजे, देवाचं वेळ असलं पाहिजे। पण आजकाल लोकांना मोबाईल, टीव्ही आणि क्रिकेट या 3च गोष्टीचं जास्त वेळ लागलेलं आहे। त्या मोबाईलनं लोक एवढे पागल झाले, एवढे पागल झाले। एक माणूस रस्त्यानं व्हॉट्सअप पाहत चालला होता आणि व्हॉट्सअप पाहण्याच्या गडबडीमध्ये तो दुसऱ्याच्याच घरात जाऊन बसला। आता तो ज्या घरात जाऊन बसला त्या घरातली बाई सिरियल पाहण्यामध्ये एवढी गुंग होती, एवढी गुंग होती, तिला म्हटलं आपला नवरा झाला काय, तिने बिचारीनं त्याला पाणी आणून दिलं। म्हणजे एवढे लोक त्या मोबाईलनं पागल झाले। पण मला सांगा, आधीच्या काळात जर आपल्या घरी एखादा पाहुणा आला तर तो सर्वात आधी आपल्याला विचारायचा की तुमचे मुलं बाळ कसे आहे, गुरढोर कसे आहे, पाऊस पाणी कसं आहे, शेतीचं कोणतं काम चाललंय, तुमच्या सर्वांच्या तब्येती कशा आहे, हे कोणता पाहुणा विचारायचा? आधीचा, पूर्वीचा। आता जर आपल्या घरी पाहुणा आला तर तो सर्वात आधी आपल्याला एकच विचारतो, काय या मोबाईलचं चार्जर आहे का? आणि रात्री झोपतानाही तो अशा ठिकाणी झोपतो की जिथं मोबाईल चार्जिंगला लावता येईल। एवढ्या लोकांना त्या गोष्टीचं भीती लागलेलं आहे। आणि लहान मुलांच्या बाबतीत तर मोबाईलचं वातावरण फारच कठीण झालेलं आहे। एखादं बाळ जर रडत असलं, ते जर जेवण करत नसलं तर त्याची आई लगेच हरिपाठाचं पुस्तक घेते आणि त्याच्या हातात देते। असंच करताना तुम्ही महिला म्हणणार मी इकडे काही वेगळं आहे का? काय करता तुम्ही? लगेच मोबाईल घेता आणि त्याच्या हातात देता। बरं, तुम्ही लगेच मोबाईल त्याच्या हातात देता, पण तुम्ही लगेच त्याला त्या मोबाईल मध्ये एखादं भजन लावून देता, बरोबर आहे ना? मग काय लावून देता तुम्ही त्याला त्या मोबाईल मध्ये? आलू का छाल पिटा कहाँ चले थे, बैंगन की टोकरी में सो रहे थे, बैंगन ने लाथ मारी रो रहे थे। आता पुढे चालून तो तुम्हालाच लाथा मारतो। तर यात नेमकं त्याचं चुकतं की तुमचं चुकतं, या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे। अजून काय लावून देतो आपण त्यांना? आहा टमाटर बडे मजेदार, वाह टमाटर बडे मजेदार, एक दिन उसको चींटी ने खाया, हाथी को भी मार गिराया। तर पुढे चालून तो आपल्यालाच मारतो। म्हणून आपण मुलांवर चांगले संस्कार टाकले पाहिजे, हे आपलं काम आहे। आज आई वडीलच मुलांना मोबाईलचं वेड लावतात असं म्हणायला काही हरकत नाही। एक दिवस शनिवार होता आणि सकाळची शाळा होती, म्हणून एक मुलगा सकाळी शाळेत जाण्यासाठी लवकर उठला। आता सकाळी लवकर उठल्यानंतर तो अंघोळ करण्यासाठी बाथरूम मध्ये जायला निघाला, पण तो अंघोळ करण्यासाठी बाथरूम मध्ये जात असताना तो मोबाईल हातात घेऊन बाथरूम मध्ये चालला होता। मग त्याच्या बाबांना त्याला विचारलं, म्हणत का रे बाळा, तिथं मोबाईलचं काय काम आहे? तू म्हणे बाबा मग बकेट भरेपर्यंत काय करू? जे एवढं मुलांना त्या गोष्टीचं वेड लागलेलं आहे। पण तेवढं वेड आपल्याला देवाचं असलं पाहिजे, कारण तुका म्हणे ऐसे मना लावे राम पिसे विठ्ठल। वेड लागणं तो सोडूनच द्या हो, पण आजकाल लोक देवालाच विसरत चालले। पण माणसाने आपल्या जीवनात 2 गोष्टी कधीही विसरू नये, पहिलं म्हणजे देव आणि दुसरं म्हणजे मरण। पण काही लोकांना 2 गोष्टी सुद्धा लक्षात राहत नाही, काही लोकांना आठवणच राहत नाही। एका गावामध्ये 5-6 बाया बसलेल्या होत्या
आणि बायांच्या गप्पा ऐकण्यासारख्या असतात, कारण खूप महत्वाच्या गप्पा असतात, बरोबर आहे ना? 5-6 बाया बसलेल्या होत्या आणि त्यातली एक बाई म्हणे, बाई माझ्या नवऱ्याला काही आठवणच राहत नाही. दुसरी म्हणे, का बरं, काय झालं? म्हणे, एक दिवस माझ्या घरी पाहुणे आले आणि मी स्वयंपाक खोलीत चहा करायला गेली म्हणे, पण स्वयंपाक खोलीत जाऊन पाहतो तर काय म्हणे, चहापत्तीच्या डब्यात चहापत्तीच नव्हती. मी यांना म्हटलं, तुम्ही किराणा दुकानात जा आणि चहापत्ती घेऊन या. ते किराणा दुकानात चहापत्ती आणण्यासाठी गेले म्हणे, पण गेल्यानंतर अर्ध्या तासानं घरी परत आले आणि अर्ध्या तासानं घरी परत आल्यावर मला म्हणतात, चहापत्ती आणू की मिरची पावडर आणू? ती बाई म्हणते, मीच होती, मीच होती. तुम्ही म्हणत नाही का असं? सज्जन आहे तुम्ही. ती बाई म्हणे, मीच होती की याच्यासोबत संसार केला, दुसरी तर आली नसती. दुसरी म्हणे, बाई तुझ्या घरी तरी कशी परिस्थिती आहे? माझ्या घरी त्याच्याही पेक्षा कठीण परिस्थिती. म्हणे, तुझ्या घरी काय झालं? म्हणे, एक दिवस घरातला सर्व किराणा संपला. मी यांच्याजवळ यादी दिली, पिशवी दिली, पैसे दिले, यांना सांगितलं की किराणा दुकानात जाऊन किराणा घेऊन या. ते किराणा आणण्यासाठी गेले म्हणे, पण लवकर घरी परत आले नाही. शेवटी मीच किराणा दुकानात जाऊन पाहिलं म्हणे. मी किराणा दुकानात जाऊन पाहतो तर काय म्हणे, माझे पती किराणा दुकानाच्या बाजूला पेपर वाचत बसले होते. पेपर वाचत असताना त्यांनी मला पाहिलं म्हणे, मीही त्यांना पाहिलं, पण त्यांनी मला ओळखलंच नाही. शेवटी म्हणे, त्यांनी खिशातला चष्मा काढला, तो डोळ्याला लावला, तरी त्यांनी मला ओळखलं नाही. शेवटी म्हणे, ते माझ्याजवळ आले आणि मला म्हणतात, ताई ताई ताई, मी तुम्हाला नक्की कुठेतरी पाहिलेलं वाटतं. म्हणजे तुम्ही सांगा, लोकांना साध्या साध्या गोष्टी आठवण राहत नाही, मग देव मरण एवढं कुठं लक्षात राहील? तर महाराज म्हणतात, एकच गोष्ट लक्षात ठेवा, ते म्हणजे मरण. कारण आपल्याला जर कोण म्हटलं की आजपासून बरोबर 7व्या दिवशी आपण मरण पावणार आहे, तर सर्वात आधी आपण देवाजवळ जाऊ, हे देवा मला वाचव. म्हणजे मरण लक्षात ठेवलं की माणसाला देव आठवतो आणि देवाचा कधीही विसर पडू देऊ नये, कारण हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. देवाची सुद्धा तीच इच्छा आहे की आषाढी कार्तिकी विसरू नका मज. म्हणून तारुण्यात पहिलं म्हणजे देवासाठी त्याग केला पाहिजे. विठ्ठल तारुण्यात दुसरं म्हणजे देशासाठी त्याग केला पाहिजे. मग हे तरुण मुलं म्हणतील, ताई आम्ही जर देशाच्या रक्षणासाठी सीमेवर गेलो तर कीर्तनात टाळ घेऊन कोण उभं राहील? कीर्तन कोण ऐकेल? तर महाराज म्हणतात, तुमची देशाची सेवा म्हणजेच देवाची भक्ती आहे. कारण राष्ट्र रक्षा समम पुण्य, या देशाच्या राष्ट्राच्या सेवेसारखं कोणतंही पुण्य नाही. राष्ट्र रक्षा समम व्रत, या देशाच्या राष्ट्राच्या सेवेसारखं कोणतंही व्रत नाही. राष्ट्र रक्षा समम यज्ञ, या देशाच्या राष्ट्राच्या सेवेसारखा कोणताही यज्ञ नाही. दृष्ट नैवच्च नैवच्च नाहीच आहे. म्हणून महाराज म्हणतात, आपण या देशाची सेवा केली पाहिजे. एखाद्या आईला जर जन्म द्यावाच म्हटला तर तिने एखाद्या देशभक्ताला, एखाद्या हरिभक्ताला, एखाद्या सज्जन मुलाला, एखाद्या दात्याला, एखाद्या शूराला तरी जन्म द्यावा. नाहीतर संत म्हणतात, ती वांज राहिलेली बरी. जननी जने तो भक्त जने, या दाता या शूर, नाही तो जननी वांज भली, क्या खोए अपना लोर. कसा आहे आपला देश? तर पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेतील. पवित्र आहे हा देश, पावन आहे. काय महत्व आहे या देशाचं? तर जननी जन्मभूमीच स्वर्गादपि गरीयसे. जननी आणि जन्मभूमी म्हणजे माता आणि माती, या दोन गोष्टी स्वर्गापेक्षा सुद्धा मोठ्या आहेत. म्हणून आपण त्यांची सेवा केली पाहिजे. काय अपेक्षा असते एका देशभक्ताची? एक भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, एक भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, एक जीता जागता राष्ट्र पुरुष है. अटल जी ने कहा था, ये वंदन की धरती है, यह अभिनंदन की धरती है, यह अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है. इसकी नदी नदी हमारे लिए गंगा है, इसका कंकड़ कंकड़ हमारे लिए शंकर है.
हम जिएंगे तो इस भारत के लिए और मरेंगे तो इस भारत के लिए, और मरने के बाद भी गंगा जल में बहती हुई हमारी अस्थियों को कोई कान लगाकर सुनेगा तो एक ही आवाज आएगी, भारत माता की, भारत माता की। आपल्या आजूबाजूला पहा, कोण म्हटलं नसेल तर उद्या सकाळीच त्याला लवकर पाकिस्तानला पाठवून द्या, कारण त्याचं काही कामच नाही इथं. कारण निदान आपण जिथं राहतो त्याचं तरी आपण गुणगान केलंच पाहिजे. मेल्यानंतर ज्यांच्या हाडांतून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येतो ते हरिभक्त असतात, आणि मेल्यानंतर ज्यांच्या हाडांतून भारत माता की जय असा आवाज येतो ते देशभक्त असतात. विठ्ठल विठ्ठल काय अपेक्षा असते एका देशभक्ताची? तेरी मिट्टी में मिल जावा, गुल बन के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू, तेरी नदियों में बह जावा, तेरी खेतों में लहरावा, इतनी सी है दिल की आरज़ू, इतनी सी है दिल की आरज़ू. तो देशभक्त आपल्या आई, ओ माय मेरी क्या फिक्र तुझे, क्यों आंख से दरिया बहता है, तू कहती थी तेरा चांद हुए और चांद हमेशा रहता है, और चांद हमेशा रहता है, और चांद हमेशा रहता है. तो देशभक्त आपल्या देशाला म्हणतो, ओ देश मेरे तू जीता रहे, तूने शेर के बच्चे पाले हैं, एक लाल हुआ बलिदान तो क्या, सौ लाल तेरे रखवाले हैं, सौ लाल तेरे रखवाले हैं, सौ लाल तेरे रखवाले हैं. पण बघा, आतापर्यंत मी हे जेवढंही म्हटलं तेवढंही 15 ऑगस्ट येऊ द्या, 26 जानेवारी येऊ द्या, तरुण मुलं यातलं मोबाईलला कोणतं स्टेटस ठेवत नाही. मग एकच स्टेटस ठेवतात, कोणतं? ओ हीर मेरी तू हसती रहे, तेरी आंख घडी भर नन्ना. ते तो पाठच आहे ना, तो काय सांगायचा विषय नाही. ए गुजरने वाली हवा, हे स्टेटस. मग याच्या पुढचं ठेवतात, कोणतं? मेरे गाव में है जो वो गली. येऊन जाऊन त्या गलीतच घुसतात. आता काय आहे त्या गलीत काय आहे? मेरे गाव में है जो वो गली, वहाँ रहती है मेरी टिम्बा टिम्बा, मेरे टिम्बा टिम्बा को मेरा टिम्बा टिम्बा. बरोबर आहे ना? चुकलं. पण महाराज म्हणतात, क्यों मरते हो मेरे भाइयों सनम के लिए, क्यों मरते हो मेरे भाइयों सनम के लिए, वो दुपट्टा ना देगी तुम्हारे कफन के लिए. अगर मरना है तो मरो, अगर मरना है तो मरो मेरे वतन के लिए, वो तिरंगा देगा तुम्हारी कफन के लिए, वो तिरंगा देगा तुम्हारी कफन के लिए. अपना करेंगे, Thank you.
वतन तेरे लिए, एवढं प्रेम असलं पाहिजे. बघा, ज्या दिवशी तो जवान देशासाठी शहीद होत असेल, ज्या दिवशी त्याचं प्रेत घरी आणला जात असेल, त्या दिवशी त्याच्या आईची, त्याच्या पत्नीची काय अवस्था होत असेल. जिस दिन तू शहीद हुआ, जिस दिन तू शहीद हुआ, न जाने किस तरह तेरी माँ सोई होगी. मैं तो बस इतना ही जानू, मैं तो बस इतना ही जानू कि वो गोली भी तेरे सीने में उतरने से पहले रोई होगी, वो गोली भी तेरे सीने में उतरने से पहले रोई होगी. धर्मासाठी त्याग कोणी केला तर छत्रपती शिवाजी महाराज असतील, धर्मवीर संभाजी महाराज असतील, महाराणा प्रताप असतील, अहिल्याबाई होळकर असतील, स्वामी विवेकानंद असतील, या सर्वांनी धर्मासाठी त्याग केला आणि त्यांचे आपल्यावर फार उपकार आहे. कारण काय सांगू आता संतांचे उपकार, 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 काय सांगू आता संतांचे उपकार.
उपकार मज निरंतर जागविती. हा जीव जरी काढून आपण त्यांच्या चरणांवर अर्पण केला तरी आपण त्यांचे उपकार फेडू शकत नाही. कारण काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई ठेवित हा पायी जीव थोडा. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती एकत्रित केल्या. यारे यारे लहान थोर याती भलते नारी विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म खट नट यावे शुद्ध होऊन जावे सकळासी येथे आहे अधिकार. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती एकत्र केल्या. म्हणून आपण सर्वांनी सुद्धा धर्मासाठी आपण सर्वांनी त्याग केला पाहिजे. पण आजकाल असं झालेलं आहे की आपण सर्वजण फक्त जातीवादच करतो. पण स्वामी विवेकानंद म्हणतात जात विचारूही नका आणि जात सांगूही नका, गर्व से कहो हम हिंदू है. कंधों से ऊंची कोई छाती नहीं होती, कंधों से ऊंची कोई छाती नहीं होती, धर्म से बड़ी कोई जाति नहीं होती. अरे दीपक ही नहीं बचा तो बाती का क्या करोगे, अगर हिंदू धर्म ही नहीं बचा तो जाति का क्या करोगे, तो जाति का क्या करोगे. जर हिंदू धर्मच राहिला नाही तर आपण हा जातीवाद करून काही फायदा नाही. मग छत्रपती शिवाजी महाराजांना हे धर्माचं शिक्षण कोणी दिलं तर त्यांच्या आई वडिलांनी दिलं. म्हणून धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. धन्य त्याचा पिता, धन्य माता पिता तयाची. धन्य धन्य थोर आई शिवरायांची झिजाई, धन्य धन्य थोर आई शिवरायांची झिजाई. आज पूजी तो महाराष्ट्र सारा गुजरा मानाचा जिजाई.
शिक्षण दिलं पाहिजे. कारण धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, धर्म रक्षा वया अवतार घेसी. भगवान परमात्मा सुद्धा धर्माच्या रक्षणासाठी अवतार घेतात. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः अभ्युत्थान अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. माऊली सुद्धा सांगतात, जे धर्म जात आगवे ऐसा युगायुगी म्या रक्षावे, ऐसा ओघू हसवावे आद्यसे. छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती ही पदवी दिली गेली. बघा, एखादा मावळा जर स्वराज्याच्या कामी आला तर छत्रपती शिवाजी महाराज त्याच्या घरी जायचे. तो जर स्वराज्याच्या कामी येऊन जर मरण पावला तर त्याची पत्नी, त्याचे आई वडील, त्याचे मुलं बाळ या सर्वांचा छत्रपती शिवाजी महाराज सांभाळ करायचे. त्यांच्या अंगावर छत्र धारण करायचे, त्यांच्या कुटुंबावर छत्र धारण करायचे. म्हणून छत्रपती ही पदवी त्यांना वयाच्या 15व्या वर्षी जगद्गुरु तुकोबारायांनी दिली. शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत म्हणलं जातं. शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला, राजाचा अधिपती, खरे राजाचा अधिपती. छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानलं जातं. म्हणून धर्माचं शिक्षण प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना दिलं पाहिजे. म्हणून तारुण्यात तिसरं म्हणजे धर्मासाठी त्याग केला पाहिजे. विठ्ठल तिसरं आहे म्हातारपण. म्हातारपणात तरी देवाचं भजन केलं पाहिजे. मग तुम्ही म्हणसाल, ताई तुम्ही कशाला आतापासून रामराम करता? आपण म्हातारपणीच देवाचं भजन करू की? पण म्हातारपणापर्यंत आपण जिवंत राहू की नाही याचा काही भरोसा नाही. कारण क्षणभंगूर नाही भरोसा. म्हातारपणी आपल्या हातातली शक्ती कमी होते, कानातली शक्ती कमी होते, पायातली शक्ती कमी होते, पण आपल्या तोंडातली शक्ती कमी होत. तोंडातली शक्ती का बरं कमी होत नाही? भगवान परमात्मा आपल्या हातातली शक्ती काढून, कानातली शक्ती काढून, पायातली शक्ती काढून तोंडात देतात. कशासाठी? शिव्या देण्यासाठी. बरोबर आहे ना? मग आतापर्यंत तू देवाचं भजन केलं नाही, पण निदान आता तरी कर, निदान म्हातारपणात तरी कर. त्याच्यासाठी ती शक्ती आपल्या तोंडात देतात. पण जास्तीत जास्त लोक त्या शक्तीचा वापर नक्कीच म्हातारपणात शिव्या देण्यासाठी करतात. पण त्या शक्तीचा वापर आपण देवाचं भजन करण्यासाठी केला पाहिजे. देवाचं भजन केलं पाहिजे. कारण बघा, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपले सोयीत आहे.
जोपर्यंत माणसाचे हातपाय चांगले आहेत तोपर्यंत त्याने परमार्थ केला पाहिजे. कारण काळ कधी येईल सांगता येत नाही आणि आल्यानंतर त्याला कुणाची दया येत नाही. कारण नाही त्या यमासी करुणा बाहेर काढिता पुढी प्राणा. योग वासिष्ठामध्ये सुद्धा म्हटलेला आहे, निर्दयः कठिनः क्रूरः कर्कशः कृपणः अधमः तदमः न तदस्ति यद्यापेन कालो निग्रहत्यम. काळ हा निर्दयी आहे, कठीण आहे, क्रूर आहे, कर्कश आहे, त्याला कुणाची दया येतच नाही. म्हणून तो येण्याच्या आधी आपण देवाचं भजन केलं पाहिजे. कारण बघा एक ना एक दिवस या शरीराचं भस्मच होणार आहे. एक ना एक दिवस या शरीराचं भस्मच होणार आहे हे सांगण्यासाठी भगवान परमात्मा शिवजी आपल्या अंगाला भस्म लावतात. अजूनही तुम्ही उज्जैनला जा, भगवान परमात्मा शिवजीचा शृंगार कशाने होतो? भस्मान शृंगार होतो. चिता भस्म से रोज इनका होता रूप शिंगार, होता रूप शिंगार, होता रूप शिंगार. चिता भस्म से रोज इनका होता रूप शिंगार, होता रूप शिंगार. सब जीवों के महदेवा स्मरण करा पंढरीनाथा. जग जोगी जाग जाग बोलती. कर जोडूने विनवितो तुम्हा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. लागून या पाया विनवितो तुम्हाला, पण तरी लोक ऐकत नाही. शेवटी साधू संत म्हणतात किती सांगो तरी ना ऐकती बडकीचे, पुढे रडतील शिंदडीचे. आज हे आमच्या म्हटल्यानं ऐकत नाही, पण उद्या यांच्या जीवनात रडण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण देवाचं भक्ती केली पाहिजे, देवाचं भजन केलं पाहिजे, देवाची भक्ती केली पाहिजे. पण कुणाला आवडेल अशी भक्ती केली पाहिजे तर मला सांगा, तुम्ही माता माऊली स्त्रिया संसार करता, स्वतःला आवडेल असा संसार करता, बरोबर आहे ना? झोपलात का तुम्ही? मग बोलत जा. स्वतःला आवडेल असा संसार करता, हो की नाही? होच म्हणता बाय हो. तुम्ही माता माऊली स्त्रिया पतीला आवडेल असा संसार करताय आणि पतीला आवडेल असाच संसार केला पाहिजे, नाहीतर संसाराचा धिंगाणा झाल्याशिवाय राहणार नाही. जसं स्त्रीनं पतीला आवडेल असा संसार करावा, तसं भक्तानं भगवंताला देवाला आवडेल अशी भक्ती करावी. देवाला कोणती भक्ती आवडते ते महाराज अभंगाच्या आवडे देवासी तो एका प्रकार देवाचे तो एका प्रकार
करणं. बघा आता हे कलियुग आहे, याला आपण वाईट म्हणतोय, वाईटच आहे, पण काही गुण याच्यामध्ये वाईट आहे आणि एक गुण याच्यामध्ये चांगला आहे. साधू संतांनी आधी याचे वाईट गुण वर्णन करून सांगितले, नंतर चांगले गुण वर्णन करून सांगितले. याचे वाईट गुण सांगतात. ऐका कलीचे महिमान असत्याश्री दले जण, पापा देती अनुमोदन करीती हेळन संतांचे. या कलियुगामध्ये लोक खोटं बोलतील, पाप करतील, साधू संतांना त्रास देतील, हे या कलियुगाचे वाईट गुण आहे. पण एक गुण याच्यामध्ये चांगला आहे. कोणता? व्यासजी महाराज भागवतामध्ये सांगतात, यात फलम नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलम लभते सम्यकः कलो केशव कीर्तनात. या कलियुगामध्ये आपण कितीही तप केले, कितीही यज्ञ केले, कितीही याग केले, तरी जे फळ आपल्याला प्राप्त होत नाही ते फळ या कलियुगामध्ये आपल्याला फक्त भगवान परमात्म्याच्या नामस्मरणामुळे प्राप्त होतो. म्हणून आणि आमचे तुलसीदासजी महाराज सुद्धा म्हणतात की कलियुग फक्त नामावर आधारित आहे, कलियुग केवल नाम आधारित. कारण बघा या नामामध्ये एवढी शक्ती आहे की या नामाने कितीही वाईट असला, कितीही दुष्ट असला तरी त्याचा उद्धार या नामाने होतो. कारण वाल्मिकी ऋषीचा उद्धार या नामाने झाला. आणि या नामात एवढी शक्ती आहे की प्रभू रामचंद्र अवताराला येण्याच्या आधी त्यांनी रामायण लिहिले. कोडियाची कीर्ती केले रामायण रामादी. ते वाल्मिकी ऋषी सुद्धा म्हणतात, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरती. बघा देवाच्या नावाची लूट आहे, राम नामाची लूट आहे. मला सांगा इकडे मकर संक्रांती जवळ आली की आपण लहान लहान मुलांची लूट करतो. करता का तुम्ही? त्याला बोरन्हाण म्हणतात. आपण काय करतो? काही चॉकलेट घेतो, काही बिस्किट घेतो, काही काजू घेतो, काही बदाम घेतो आणि त्या मुलाच्या डोक्यावर टाकतो. आणि ज्याच्या हाती लागलं त्याने ते उशिरा उचलायचं असतं. बरोबर आहे ना? झोपलेत का तुम्ही की जागे? ज्याच्या हाती लागलं त्याने ते लवकर उचलायचं असतं. तसंच देवाच्या नावाची लूट आहे, राम नामाची लूट आहे आणि ज्याच्या हाती लागलं त्याने ते लवकर उचलायचं आहे. फक्त फरक एवढाच आहे की काळ येण्याच्या आधी उचलायचंय. कारण कबीरजी महाराज म्हणतात, राम नाम की लूट है लूट सके तो लूट, राम नाम की लूट है लूट सके तो लूट, वरना बाद में पछताएगा प्राण जाएंगे छूट कबीरा प्राण जाएंगे. म्हणून भगवान परमात्म्याचं नामस्मरण आपण केलं
पाहिजे. ही पहिली भक्ती देवाला आवडते. दुसरी भक्ती देवाला कोणती आवडते ते महाराज अभंगाच्या दुसरे. दुसरी भक्ती देवाला आवडते ती म्हणजे तुळशी माळ गळा. गळ्यात तुळशीची माळ घातली पाहिजे. बघा ती अशीच एका ठिकाणी कीर्तनाला गेली. सुंदर नियोजन केलं होतं. 7 दिवसाचे 7 कीर्तनकार, भागवतकार, साऊंड सिस्टीम, मंडप सर्व नियोजन इथल्यासारखं सुंदर होतं. मी त्यांना म्हटलं, दादा तुम्ही नियोजन फार सुंदर केलं, आता फक्त एकच काम करा, गळ्यात तुळशीची माळ घाला. ते म्हणत, ताई माळ सोडून बोला. ही भक्ती देवाला आवडत नाही. साध्या सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर तुम्हाला एक उदाहरण देते. एका मुलीला पाहायला पाहुणे आले. तर पाहुणे आल्याच्या नंतर घरच्यांचे आचार विचार देणे घेणे सर्व काही ठरलं. पाहुणे आता जेवण करायसाठी बसले. जेवण वगैरे झालं. पाहुणे आता जाण्यासाठी निघाले. पाहुणे आता जाण्यासाठी निघाले. दारापर्यंत आले. गाडीपर्यंत आले. गाडीत बसणार. गाडीचं गेट उघडणार. तेवढ्यातच ती मुलगी म्हणाली की मला मुलासोबत बोलायचं आहे. महाराज मुलाच्या अंगाला तर घामच फुटला. कारण त्याला वाटलं पहिलेच भेटत नव्हती, आता इकून तिकून भेटली, आता बिचारी हुकवती की काय काय माहिती. तो मुलगा त्या मुलीजवळ गेला. म्हणे बोला, तुम्हाला काय बोलायचंय. ती मुलगी म्हणाली, बघा मी तुमचा संसार एक नंबर करेल, तुमच्या आई वडिलांची चांगली सेवा करेल, तुमच्या मुलांवर चांगले संस्कार टाकेल, पण माझी एक अट आहे. हा म्हणे काय अट आहे. ते म्हणे मी सर्व काही करेल, पण तुमच्या नावाचं मंगळसूत्र मी माझ्या गळ्यात घालणार नाही. तुम्ही सांगा, व्यवहारात आपल्याला बिनमंगळसूत्राची पत्नी चालते का? तुमच्या गावात चालते वाटते ना. तुम्ही काही बोलूनच नाही राहिले, नेमकं काय सांगा. जसं व्यवहारात आपल्याला बिनमंगळसूत्राची पत्नी चालत नाही, तसं आमच्या भगवंताला परमार्थामध्ये बिनमाळेचा भक्त चालत नाही. म्हणून सर्वांनी गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली पाहिजे. बघा हा जो मागे कोरोना नावाचा आजार आला होता, याच्यात पहिल्या लाटेत सांगितलं जे लोक मांसाहार करतील त्यांच्यामध्ये कोरोनाची प्रतिकार शक्ती कमी राहील. मग लोकांनी ते खाणं सोडून दिलं. काय खाणं सोडून दिलं? तेवढे हुशार आहे तुम्ही, तो काही सांगायचा विषय नाही. लोकांनी ते खाणं सोडून दिलं, ते फुकाचं वाटणं सुरू केलं. मग दुसरी लाट आली.
तिच्यामध्ये सांगितलं जे लोक मांसाहार करतील त्यांच्यामध्ये कोरोनाची प्रतिकार शक्ती जास्त राहील. आता महाराज हे काही माळकऱ्यांनी ऐकलं आणि हे ऐकल्यानंतर काही माळकऱ्यांनी सुद्धा आपल्या गळ्यातल्या माळी तोडल्या. कारण आपण वाचलो पाहिजे म्हणून, आपण जगलो पाहिजे म्हणून. आता देवाला म्हणा, देवा कोणती लाट येऊ देऊ नको आणि कोणता आजारही येऊ देऊ नको, पण यदा कदाचित आलास तर आधी ज्यांनी माळी तोडल्या त्यांना घेऊन जा. कारण देवावर आपला विश्वास पाहिजे. देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ. कारण एकदा गळ्यात तुळशीची माळ घातली की ती परत कधी काढायची नसते. पण आमच्याकडे काही लोक गळ्यात तुळशीची माळ घालतात, पण नेमका रविवार आला की ती माळ काढून टाकतात. कशासाठी काढतात काय माहिती. मला सांगा, तुमच्याकडे जर एखादा माणूस मरण पावला तर त्याच्या तोंडात तुळशीचं पान ठेवतात की कोंबडीचं फक ठेवतात? काय ठेवतात इकडे? तुळशीचं पानच ठेवतात ना. मग महाराज म्हणतात, मेल्यानंतर जर आपल्या तोंडात तुळशीचं पान जातच असेल तर जिवंतपणे अंगावर तुळशीची माळ घालायला काय हरकत आहे. म्हणून सर्वांनी गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली पाहिजे. कारण कंठी मिरवा तुळशी व्रत करा, तुळशी काष्ठाची माळ गळा घालावी निर्मळ. तुळशी माळ घाली गळा त्यासी भेटेल सावडा. बघा, गळ्यामध्ये सोनं घाला, गळ्यामध्ये सोनं घाला, ते अहंकार दाखवल्याशिवाय राहणार नाही. पण गळ्यात तुळशीची माळ घाला, गळ्यात तुळशीची माळ घाला. सर्व जग रामकृष्ण हरी म्हणून वाकल्याशिवाय राहणार नाही, रामकृष्ण हरी म्हणून वाकल्याशिवाय राहणार नाही. गळ्यात सोन्याची माळ घाला, गळ्यात सोन्याची माळ घाला, चोर लक्ष ठेवेल. पण गळ्यात तुळशीची माळ घाला, गळ्यात तुळशीची माळ घाला, देव लक्ष ठेवेल. म्हणून प्रत्येकाने आपल्या गळ्यात तुळशीची माळ घातली पाहिजे. ही दुसरी भक्ती देवाला आवडते. विठ्ठला विठ्ठला. तिसरी भक्ती देवाला आवडते ती म्हणजे गोपी चंदन टिळा, म्हणजे कपाळाला गंध लावलं पाहिजे. पण जसं आपण कपाळाला गंध लावतो तसं आपण वागलं सुद्धा पाहिजे. नाही तर बघा, एका गावात भागवत कथा सुरू होती. एक माणूस दररोज पांढरे कपडे वगैरे घालून, कपाळाला गंध लावून, गळ्यात माळा घालून कथा कीर्तनांमध्ये येऊन बसायचा. एक दिवस त्या माणसाच्या घरची बाई कथाकार महाराजांजवळ गेली. महाराज, माझ्या घरच्या माणसाला काही समजून सांगा बरं. महाराज म्हणत, ताई तुमच्या घरच्या माणसाला काहीच समजून सांगायची गरज नाही. कारण तुमच्या घरचा माणूस दररोज कथा कीर्तनांमध्ये येतो, गळ्यात माळा घालतो, कपाळाला गंध लावतो. ती बाई म्हणे, महाराज तुम्ही माझ्या घरच्या माणसाच्या कपाळाच्या गंधाकडे जाऊच नका. म्हणे का बरं? म्हणे माझ्या घरचा माणूस दररोज कीर्तनाला आला की लोकांच्या नवीन नवीन चपला चोरून घरी आणतो. आता हे असं जर आपण केलं तर हा त्या गंधाचा अपमान आहे. काही लोक तर असे आहे की कीर्तनात येतात पण कीर्तनात नेमके असे बसतात की जिथून कीर्तनकारही दिसला पाहिजे आणि चप्पलही दिसली पाहिजे. कधी कीर्तनकाराकडे पाहतात, कधी चप्पलकडे पाहतात, पण चित्त नाही नामी तरी ते करतात. काही लोक तर असे आहे की घरून कीर्तनाला येतात पण घरून कीर्तनाला येताना पायात काही घालून येत नाही. मात्र कीर्तन झाल्यानंतर इकडून जाताना खाली जात नाही. नेमकी कुणाची ना कुणाची घालून जातात, कारण ते त्याच्यासाठी बसलेले असतात. पण जसं आपण कपाळाला गंध लावतो तसं आपण वागलं सुद्धा पाहिजे. आणि प्रत्येकाने कपाळाला गंध लावलं पाहिजे. कारण चेहरे पर क्रीम लगाओ या ना लगाओ, चेहरे पर क्रीम लगाओ या ना लगाओ, लेकिन माथे पर भगवा तिलक जरूर लगाओ, ताकि अपने आप सुंदरता बढ़ जाएगी, ताकि अपने आप सुंदरता बढ़ जाएगी. म्हणून माथे का तिलक कभी हटेगा नहीं, माथे का तिलक कभी हटेगा नहीं, और जब तक जिंदा हूँ, और जब तक जिंदा हूँ तब तक महाकाल का नाम कभी मुंह से हटेगा नहीं, कभी मुंह से हटेगा नहीं. प्रत्येकाने कपाळाला गंध लावलं पाहिजे. ही तिसरी भक्ती देवाला आवडते. विठ्ठला विठ्ठला. चौथी भक्ती देवाला आवडते ती म्हणजे हृदय कडवड
वैष्णवांवर प्रेम करणं. मग वैष्णव कुणाला म्हणतात तर वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. ज्याने या संसारावरचं प्रेम काढून देवावर लावलं त्याला वैष्णव असं म्हणतात. मग वैष्णव या संसारावरचं प्रेम काढून देवावर का बरं लावतात? कारण या संसारातले लोक स्वार्थी आहे. कसे स्वार्थी आहे? जोपर्यंत आपल्याच्यानं घरात कामधंदा होतो, जोपर्यंत आपल्याच्यानं घरात पैसा कमवला जातो, तोपर्यंतच आपल्याला घरात दारात किंमत आहे. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. जोवरी चलन गा तोवरी म्हणती माझा, जोवर हात ओला तोवर मैत्र मला. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत काढीचे नाही वा कोणी. कबीरजी महाराज सुद्धा म्हणतात सबही पैसो के भाई दिन का साथी नाही कोई. तुलसीदासजी महाराज सुद्धा म्हणतात सुर नर मुनी सबके यही रीती स्वार्थ लागी करई सब प्रीती. या जगात कोणी कुणाचं नाही. नाथ महाराज सुद्धा म्हणतात नाही रे नाही कुणाचे कोणी. मग या जगात आपला आहे तरी कोण? तर या जगात फक्त देवच आपला आहे. ओ पालनहारे निर्गुण और न्यारे तुमरे बिना हमारा कोनो नहीं. तुमरे बिना हमारा कोनो नहीं. तुमरे बिना हमारा कोनो नहीं. या जगात देवाशिवाय कोणी कोणाचं नाही. म्हणून ते वैष्णव या संसारावरचं प्रेम काढून देवावर लावतात आणि त्या वैष्णवांवर आपलं प्रेम असलं पाहिजे. ही चौथी भक्ती देवाला आवडते. विठ्ठल विठ्ठल. पाचवी भक्ती देवाला कोणती आवडते तर आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आलं नाही. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करणं. मग तुम्ही म्हणसाल ताई आषाढी कार्तिकी पंढरपूरचीच वारी का? तर बघा या देशात अनेक ठिकाणं असतील पण वारी करणारे वारकरी फक्त आपल्याकडेच आहे. आपण जर दुसरीकडे गेलो आणि वारी हा शब्द काढला तर ते लोक कोर्टाची वारी समजतात. त्यांना ही वारी माहिती नाही. ती वारी आपण केली पाहिजे. मग आषाढी कार्तिकी पंढरपूरचीच वारी का? काशीची का नाही? मथुरेची का नाही? द्वारकेची का नाही? तर महाराज म्हणतात मी सर्व ठिकाणं पाहिले पण पंढरपूर सारखं ठिकाण या जगात नाही. उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिने. वाराणसी गया पाहिली द्वारका परिणय तुका पंढरीच्या. फक्त जगद्गुरु तुकोबा रायच म्हणतात असं नाही तर सेना महाराज सुद्धा म्हणतात ऐसा विटेवरी उभा कटेवरी कर ऐसे पाहता निर्धार नाही कोठे. असा देव या जगात कुठे नाही. म्हणून वारी आपण केली पाहिजे. वारी आपण करतो यात नवल नाही. मग वारी कोण करतं तर वाडवंटापासून महाद्वारापर्यंत सूरवरांची दाटी उभे जोडून हात. ते सूरवर ते मुनीवर सुद्धा वारीची इच्छा करतात. म्हणून आपण वारी केली पाहिजे. वारीचा आनंद किती आहे तर आनंद तेथीचा मुकी आसी वाचा बहिरे ऐकती कानी रे आंधळ्यासी डोळे पांगळ्यासी पाय तुका म्हणे वृद्ध होती तरणे. याचा अर्थ काय? एखाद्या माणसाला जर दिसत नसेल आणि त्याला जर अचानक दिसायला लागलं तर त्याला किती आनंद होईल. त्या आनंदाचं वर्णन आपण करू शकत नाही. तसं पंढरपूरच्या आनंदाचं वर्णन आपण करू शकत नाही. म्हणून हेची व्हावी माझी आस जन्मो जन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकवणे दी हरी. सर्वांनी एकदा हात वरती करा. सर्वांनी विठोबाय Rukmani
सगळ्यांना हात खाली काढी कुंडलिकावर हरिफल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान बावी ज्ञानेश्वर महाराज छत्रपती शिवाजी महाराज की या सर्व गोष्टी जर आपण आपल्या जीवनात केल्या तर आपण देवाला आवडतो. पण आणखी दोन गोष्टी आपण आपल्या जीवनात केल्या पाहिजे. कोणतं? पहिलं म्हणजे मुलगी वाचवली पाहिजे आणि दुसरं म्हणजे आई वडिलांची सेवा केली पाहिजे. बघा, तुमचा जास्त वेळ मी घेणार नाही, फक्त 10 मिनिटं घेते. पहिलं म्हणजे मुलगी वाचवली पाहिजे. का बरं मुलगी वाचवली पाहिजे? कारण आधीच्या काळात बऱ्याच लोकांनी मुलींचे गर्भपात केले. सेना महाराज त्यावेळेला त्या लोकांना म्हणाले होते की भ्रूण वैर हत्या नका उगवू सूड, पुढे होईल जड भोगावया. सेना महाराज त्यावेळेला त्या लोकांना म्हणाले होते की तुम्ही आज जरी मुलींचे गर्भपात करताय पण उद्या मुलींची संख्या कमी होईल, उद्या मुलांना मुली मिळणार नाही, उद्या तुम्हाला ते भोगून द्यावं लागेल, असं सेना महाराज त्यावेळेला म्हणाले होते. आणि मला असं वाटते नक्कीच आज मुलींची संख्या कमी झाली, मुलांना मुली मिळत नाही, म्हणजे नक्कीच आपण ते भोगून देतोय. केले कर्म झाले त्याची भोगा. पण घरात आपण खूप देवाची पूजा करत असू, देवाला स्नान घालत असू, देवाला गंध लावत असू, देवाला वस्त्र घालत असू, देवाची आरती करत असू, देवाला 56 प्रकारचे भोग नैवेद्य दाखवत असू, पण हे सर्व करत असताना तुम्ही जर इकडे सोनोग्राफी करून गर्भातल्या मुलीला मारत असाल तर तुम्हाला या परमार्थाचं किंचितही पुण्य प्राप्त होणार नाही. कारण महाभारत म्हणते यत् पापम ब्रह्महत्यायाम द्विगुणं गर्भपातके प्रायश्चित्तं नशस्त्यासी सस्त्यास त्यागो विद्यते. एखाद्या वेळेस ब्रह्महत्येच्या पापाला प्रायश्चित्त आहे पण भ्रूण हत्येच्या पापाला प्रायश्चित्त नाही. म्हणून मुलगी वाचवा. कारण छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा पहिली मुलगी झाली होती तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले होते पहिली बेटी तूप रोटी. जेव्हा गाडगे बाबाला पहिली मुलगी झाली होती तेव्हा गाडगे बाबा म्हणाले होते पहिली बेटी धनाची पेटी. म्हणून मुलगी वाचवा, मुलगी शिकवा. मुलीमुळेच वंश वाढतो. मुलगीच देते आई वडिलांना आधार. मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी. सुखी संसाराचे सूत्र कन्येलाच माना पुत्र. नाक तोंड बंद केल्यावर शरीराला श्वासाची जी गरज असते, काळ्या कुट्ट अंधारात प्रकाशाची जी गरज असते, शरीरातल्या रक्ताला वाहण्याची जी गरज असते, तडफडणाऱ्या जीवाला पाण्याची जी गरज असते, गरीबाच्या घराला चुलीची जी गरज असते, प्रत्येकाच्या आयुष्यात मुलीची तीच गरज असते. प्रत्येकाच्या आयुष्यात मुलीची तीच गरज असते. म्हणून ज्या घरी मुलगी जन्मली त्या घरी लक्ष्मी आली. बेटा बेटी आहे समान, दोघांनाही शिकवून करूया महान. जर मुलगा आहे वारस तर मुलगी आहे पारस. नको पैसा नको सोने चांदी, मुलींना पण द्या शिक्षणाची संधी. लेख वाचवा, लेख वाढवा, लेख घडवा, राष्ट्र घडवा. मुलगा जर वंशाचा दिवा आहे, मुलगा जर वंशाचा दिवा आहे तर मुलगी ही त्या दिव्याची वात आहे. म्हणून मुलगा मुलगी भेद नको, मुलगी झाली हेद नको. आत्ता मनाशी ठरवलं पक्क शिक्षण आहे मुलींचा हक्क. म्हणून स्त्रियांना द्या इतका मान की वाढे आपल्या देशाची शान. नारी शक्ती जगात भारी का समजता तिला बिचारी. बघा, जर मुलगीच नसती तर या संसाराची रचना झाली नसती. अगर संसार में बेटी ही ना होती, अगर संसार में बेटी ही ना होती तो इस संसार की रचना ही ना होती, तो इस संसार की रचना
ही नव्हती. म्हणून तू कुलस्वामिनी अंबाबाई, तू झाशीची ती राणी, तुझ्या या रूपात अवतरली ज्ञानेश्वरांची मुक्ताई, तू सरस्वतीच्या रूपात आली ती फुलेंची सावित्री, तू जिजाऊ, तू अहिल्या, तू सती, तू पार्वती, तुझ्या या स्त्री रूपाने झाली जीवनाची प्रगती. म्हणून आपली मुलगीच आपली दुर्गा आणि अंबा, त्यामुळे तिचे प्रत्येक स्वप्न रंगवा आणि स्त्री भ्रूण त्या थांबवा. पण आज या जगात लोक मुलगा झाला की लोकांना आनंद होतो, पण मुलगी झाली की लोक नाराज होतात. पण आधी सुद्धा आदिशक्ती मुक्ताबाई, मीराबाई, जनाबाई, कान्होपात्रा, जिजामाता, सावित्री माता, झाशीची राणी, राधाजी, सीताजी अशा बऱ्याच महान स्त्री शक्ती होऊन गेल्या. पण तरी आज लोक मुलीला मान देत नाही. बेटे का सम्मान जगत में बेटी का कोई मान नहीं, मुझे बताओ दुनिया वालों बेटी क्या संतान नहीं, बेटी क्या संतान नहीं, बेटी क्या संतान नहीं. आज बऱ्याच मुलांनी आपल्या आई वडिलांना घराच्या बाहेर काढलं, मग त्या आई वडिलांना वागवतं तरी कोण, तर त्या आई वडिलांना मुली वागवतात, मुलाचे कर्तव्य मुली पूर्ण करतात. मग मला सांगा, मुली काय मुलासारख्या नाहीत का? मुलगीच नसेल तर आई कशी, सून कशी, बहीण कशी, आत्या कशी, मावशी कशी, पत्नी कशी. म्हणून मुलीला जन्माला येऊ द्या. भावाला जर बहीण नसेल तर रक्षाबंधनच्या दिवशी बहिणीशिवाय भावाचा हात रिकामा वाटतो, खाली वाटतो. पण आज लोक रक्षाबंधनचाही विचार करत नाही, भाऊबीजचाही विचार करत नाही. बेटा क्या लेकर आया है, बेटी क्या नहीं लाई है, बहना के बिन भाई की देखो सुनी रहे कलाइए, सुनी रहे कलाइए. रक्षा बंधन भाई दूज का बिल्कुल तुमको ध्यान नहीं, मुझे बताओ दुनिया वालों बेटी क्या संतान नहीं, बेटी क्या संतान नहीं, बेटी क्या संतान नहीं. मुलगा जर जन्माला आला तर तो तुमच्या एकाच कुळाचा उद्धार करेल, पण मुलगी जर जन्माला आली तर ती तुमच्या अनेक कुळाचा उद्धार करेल. बेटा तारे कहीं कुल को बेटी तीन को तारती है, मात पिता नाना नानी के सपनों को वो संवारती है. बिन बेटी के दुनिया वालों होगा कन्यादान नहीं, मुझे बताओ दुनिया वालों बेटी क्या संतान नहीं, बेटी क्या संतान नहीं. मुलगा तरी तुम्हाला एखाद्या वेळेस सोडून जाईल, पण मुलगी तुम्हाला कधीच सोडणार नाही. पण ज्या दिवशी तुम्ही मुलीचं लग्न कराल त्या दिवशी ती फक्त घरानं तुम्हाला सोडेल, पण मनानं ती तुम्हाला कधी सोडणार नाही. बेटा साथ छोड़ भी देगा, बेटी साथ ना छोड़ेगी, छोड़ेगी जिस दिन वो नाता दो दो कुल से नाता जोड़ेगी. कन्यादान से बढ़कर जग में दूजा कोई दान नहीं, मुझे बताओ दुनिया वालों बेटी क्या संतान नहीं, बेटी क्या संतान नहीं. म्हणून पहिलं म्हणजे मुलगी वाचवली पाहिजे. विठ्ठल आणि दुसरं म्हणजे आई वडिलांची सेवा केली पाहिजे, कारण आई वडिलांचं मुलावर खूप प्रेम असतं. कारण आई मायेचा सागर आहे आणि बाप दयेचा समुद्र आहे. आई माझी मायेचा सागर दिला तिने
जीवनाकार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार कडपत्या ओढात रखरखत्या रानात राहिलीस माझ्या साठी तू ग कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काटचे फास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार आई मायेचा सागर दे जीवनाकार आई मायेचा सागर दे जीवनाकार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार 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 म्हणून आई मायेचा सागर आहे आणि बाप दयेचा समुद्र आहे म्हणून दुसरं म्हणजे आपण आई वडिलांची सेवा केली पाहिजे ह्या सर्व गोष्टी जर आपण आपल्या जीवनात केल्या तर आपण देवाला आवडतो ते महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात ऐसा जाने
असं मी तुम्हाला म्हणत नाही. जसं भगवान परमात्म्याने मला बुद्धी दिली त्यानुसार मी अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही सर्व मायबाप संत सज्जन श्रोते मंडळी तुम्ही सर्वांनी शांतपणे बसून कीर्तन ऐकलं म्हणून तुमच्या सर्वांचे आभार. सर्व बालगोपाळ मंडळी असतील, सर्व मुली असतील, त्यांचं बालभजनी मंडळ असेल त्यांचे सुद्धा आभार. सर्व गायनाचार्य, टाळकरी, मृदंगाचार्य, विणेकरी, चौकदार तुमच्या सर्वांचे आभार. तसेच काही लोक असतील की या जगात जे मुलींना मान देत नाही पण जे सर्व तरुण मुलांचं मंडळ असेल त्यांनी त्यांच्या बहिणीला या ठिकाणी मान दिलं म्हणून त्यांचे सुद्धा आभार. सर्वांनी एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. कारण तरुण मुलं या मार्गाला वळले कारण तरला भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. एकदा सर्वांनी भजन करायचं आहे. नंतर हा मुलगा पोवाडा म्हणेल, नंतर कीर्तन रूपी सेवेला पूर्ण विराम देऊ. सर्वांनी एकदा भजन करायचं आहे. डम 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 डमरू वाला, डम 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 डमरू वाला, महादेवनी घंटाणी घंटाणी भरा, महादेवनी घंटाणी घंटाणी भरा, महादेवा उघड तुला डोळा दर्शन केले मला, महादेवा उघड तुला डोळा दर्शन केले मला, महादेवा उघड तुला डोळा दर्शन केले मला, महादेवा उघड
सर्वांनी पोवाडा होणार आहे, तरी सर्वांनी पोवाडा होईपर्यंत बसा, नंतर आपण कीर्तन करू.
महाराजांच्या चरणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि सेवेला पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर माऊली बोलिले पुरे देवा